आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आदरणीय पांडे साहेब, त्याचबरोबर विजय देशमुख साहेब, माधवरावजी टिपणे साहेब, खांदे सर, राजूजी कुंकर, बाळासाहेबजी नायकवाडी, उपस्थित सर्वजण. खरं तर आजची जी ही पत्रकार परिषद आहे, ह्या पत्रकार परिषदेमागं जसं पांडे साहेबांनी सांगितलं, जे काही तालुक्यात चाललंय, 2019ला ज्यांना या तालुक्याने 5 वर्षासाठी निवडून दिलं, ज्यांना आपण या तालुक्यामध्ये पालक केलं, ते पालक आपले आता मालक होऊ पाहत आहे. म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे. 2 मुद्दे होते. बाजीराव दराडेंवरचा जो गुन्हा आहे आणि काल परवा कैलासवासी लोकनेते माझे वडील अशोकरावजी बांगरे साहेबांवर ज्या पद्धतीने त्यांनी टीका केली, त्यामुळे आजची पत्रकार परिषद होती. पांडे साहेबांनी सविस्तर सांगितलं की बाजीराव दराडेंचा जो मुद्दा होता, की त्यांची जी मागणी होती पिंपळदरीची, जे काही त्यांचं क्षेत्र त्याच्यात प्रकल्पात जात होतं, त्याचं भूसंपादन झालं नाही अशी मागणी त्यांनी ते ठेकेदाराकडे केलं. परंतु या तालुक्याचे आमदारांना तो प्रकल्प लवकरात लवकर करायचा होता. त्याच्या मागचं कारण मला काही कळालं नाही. कारण की जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन त्यांना जमिनीचा मोबदला न देता तुम्ही काही ठराविक टक्केवारीसाठी एखादा प्रकल्प जर शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन जर करू पाहताय, तर ही तालुक्याची जनता कुठं थांबणार नाही. आणि त्याच पद्धतीने आदरणीय बाजीराव दराडे असतील, ज्यांनी या 10 वर्ष जिल्हा परिषदेचं त्यांनी नेतृत्व केलं, त्यांनी तिकडच्या शेतकऱ्यांची समस्या मांडली, ते 10 वर्षांपासून पाठपुरावा करत होते. तरी देखील आमदारांनी त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. मी आमदारांना एकच गोष्ट सांगू इच्छितो, सत्ता तुम्हाला फक्त लोकांनी 5 वर्षासाठी दिली आहे आणि तुम्ही जर या तालुक्याचे मालक होऊ पाहत असतील, तर ही अकोला तालुक्याची जनता ही शांत बसणार नाही. त्यांनी माझ्या वडिलांवर जी टीका केली, तर माझ्या काकांनी मला एक गोष्ट त्यांना सांगायला लावली. माझ्या चुलत्यांनी सांगितलं की त्यांना एकच गोष्ट सांग का 2014 मध्ये ज्यावेळेस वैभव पिचड आमदार झाले आणि राजूर गटाचं निवडणूक तिथं लागली, पोट निवडणूक, तिथं तुमच्या वडिलांनी फक्त 40,000 रुपये कैलासवासी अशोकरावजी बांगरे साहेबांच्या हातात दिले होते. आणि किरण लामटे तुम्ही कुठे गेले होते? मुंबईला ट्रेनिंगसाठी गेले होते. आणि ती पूर्ण निवडणूक माझ्या वडिलांनी तुम्हाला विजय करून आणलं, कारण की तो आमचा बालेकिल्ला होता, हे या तालुक्याच्या जनतेला माहिती आहे. आणि जर तुम्ही कैलासवासी लोकनेते अशोकराव बांगरे साहेबांचं योगदान जर विसरत असाल, तर आम्हाला काही गरज नाही तुमच्याकडनं ती गोष्ट तुम्ही सांगितली पाहिजे. परंतु तालुक्याची जनता सुज्ञ आहे. बांगरे साहेबांचा निवडण्यासाठी त्याग असू द्या. आणि जे काय आता लोक म्हणतायत का पिचड साहेबांचा आपण कडेलोट केला, हा कडेलोट का करू शकलो आपण? कारण की गेल्या 30 वर्षांपासून लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेबांनी विरोध टिकून ठेवला, म्हणून तो कुठेतरी जाऊन आपल्याला तो कडेलोट करता आला. आणि 2019चा साक्षीदार मी आहे. आमच्या बांगरे कुटुंबांनी जे काय योगदान दिले, हे तुम्ही माझ्यासमोर या, बसूया, आपण कशी चर्चा करायचो, काय 6 महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि जर तुम्हाला आम्ही जे तुमच्यासाठी उपकार म्हणू शकत नाही, जे काही प्रयत्न आम्ही तुमच्यासाठी केले, तुम्हाला जर त्याची जाण ठेवता येत नसेल, तर माझी एकच विनंती, तुम्ही त्याची जाण ठेवू नका, लोकांनाही सांगू नका. परंतु जी व्यक्ती हयातात नाहीये, आज आमच्या कुटुंबावर एक दुःखाचं डोंगर कोसळलंय. आज माझे वडील जाऊन, लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेब जाऊन 1 वर्षही पूर्ण झालं नाही, तरी देखील तुम्ही अशी जर बोलणं जर तुमचं होत असेल, तर ही संस्कृती आपली नाहीये. आज मी देखील तुमच्या वडिलांवर बोलू शकतो, काय त्यांनी केलंय, 2004 मध्ये काय केलं, परंतु ही संस्कृती आमच्या वडिलांनी आम्हाला दिलेली नाहीये. म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं आहे का तुम्ही जे छाती ठोकून सांगतायत का 1,13,414 मतं तुम्हाला पडले, तर हे तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या लाखाच्या गप्पा आता तुमचे मतं लाखावरनं 12,000वर आलेत. आणि ही गोष्ट 12,000वर कधी आली? ज्या दिवशी तुम्ही आदरणीय पवार साहेबांना सोडून गेले, या तालुक्यातील जनतेचा विश्वासघात केला. आज जे काय मी भूमिका घेतोय, मी पक्ष म्हणून भूमिका घेतोय. आम्ही तुम्हाला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार. आजही देखील मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. आज आपण बघतोय आदरणीय
पवार साहेबांमुळे यांना निवडून दिलं त्याची ही जाण ठेवू शकत नाहीये. लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेबांनी काय केलं, काय त्याग केले त्याचीही जाण ठेवत नाहीये. कार्यकर्त्यांनी काय केलं त्याचीही जाण ठेवत नाहीये. हा माणूस याच्या डोक्यामध्ये कोणची हवा चढली, कोणची मस्ती आली, कोणची गुरमी आली मला माहित नाहीये. आणि येणाऱ्या काळामध्ये लोक त्यांना धडा शिकवतीलच. आपण बघतोय डीजे साहेब, जो कोणी गाडी ओव्हरटेक करेल त्याला जाऊन मारायचं, ही पद्धत त्यांची आहे. काल परवा आमच्या कोलटेंब्याच्या 2 जणांना मारलं, कारण काहीच नाही, कारण की तो आता आमदार झालेत. परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही लाता बुक्क्यात मारायला लागले, ही जनता तुमचीच आहे ना, तुम्हाला पालक केलं या जनतेने, मारण्यासाठी पालक नाही केलं. चुकलेल्या माणसाला तुम्ही मारू शकत नाही, आमदाराला तो अधिकार दिला नाही. कदाचित त्यांना ही गोष्ट माहीत नसेल का मला मारायचा अधिकार दिलाय का नाही, त्यांना सांगावं लागेल आपल्याला. आणि काल परवा आपण बघतोय का एक बांबेरे म्हणून इगतपुरी तालुक्याचा ग्रामस्थ एक बैठक झाली. आज जी आमचे राघोजी बांगरे आहे त्यांचं पहिलं स्मारक, देशामधलं पहिलं स्मारक लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेबांनी देवगावमध्ये उभं केलं. आज शेजारच्या तालुक्याचे आमदार कोकाटे साहेब 350 कोटीचं तिथं स्मारक तिथं बनवतायत वासळीला. एक नागरिक उठला आणि म्हटलं का आमदार किरण लांबटे तुम्ही कमी पडलेत, देवगाव जी त्यांची जन्मभूमी आहे तिथं एवढे निधी आणायला तुम्ही कमी पडलेत. तर हा माणूस चला म्हणतो तू मला सांगू नको मी कुठं कमी पडलोय. अरे ही काय तुमची बोलायची भाषा आहे? इथं काय डिक्टेटरशिप आली का? लोकांनी तुम्हाला आयुष्यभरापर्यंत मरेपर्यंत तुम्हाला इथं सत्ता दिली का? सत्ता ही क्षणाभराची असती, तुमचं वागणं नीट पाहिजे. आणि माझं त्यांना पुन्हा एकदा सांगणं आहे का येणारा काळ तुम्हाला सांगेल, परंतु जे काय वक्तव्य तुम्ही आमच्या वडिलांवर केले, लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेबांवर केले, याचा धडा तुम्हाला मी शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही. असंच हे पत्रकार परिषदेमधून मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.